एका अशा जगा जिथे सगळं काही देवाच्या इच्छेनुसार घडतं, तिथे मग मानवी स्वातंत्र्याला, प्रेमाला आणि दुःखाला काय अर्थ उरतो? आज आपल्याकडे चर्चेसाठी एक असा ग्रंथ आहे, जो देव आणि माणूस यांच्या नात्याबद्दलचे आपले सगळे समज कदाचित बदलून टाकू शकतो. आपण देवाच्या नीतिमत्तेची सिद्धता 3 नावाच्या एका कोरियन धर्मशास्त्रीय ग्रंथातील काही विचारांवर सखोल चर्चा करणार आहोत. यातील कल्पना खूपच वेगळ्या आहेत आणि खरं सांगायचं तर काहीशा धक्कादायकही वाटू शकतील. आपला उद्देश आहे यातील गुंतागुंतीची नाती समजून घेणे. देव आणि त्याची निर्मिती, दुःख आणि मोक्ष यामागे नक्की कोणता तर्क आहे? चला तर मग यातील एक एक पैलू उलगडून पाहूया. आणि सुरुवात करूया सर्वात मूलभूत आणि आश्चर्यकारक कल्पनेपासून. या मजकुरातील पहिली आणि कदाचित सर्वात धक्कादायक कल्पना म्हणजे संपूर्ण विश्वाच्या निर्मितीचा केंद्रबिंदू माणूस किंवा प्राणी नाहीत. पहिला देव केवळ आणि केवळ दुसऱ्या देवावर प्रेम करतो. याचा अर्थ असा की आपलं आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचं अस्तित्व हे त्या 2 देवांच्या नात्यातील एक भाग आहे, स्वतंत्र नाही. ही कल्पनाच म्हणजे निर्मितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकते. अगदी बरोबर. आणि ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण तीच बाकीच्या सर्व कल्पनांचा पाया आहे. या ग्रंथानुसार अवकाशकाळ आणि त्यातील प्रत्येक गोष्ट, तारे, ग्रह, आपण, सगळं काही हे केवळ दुसऱ्या देवासाठी अस्तित्वात आहे. पहिल्या देवाने हे सर्व निर्माण केलं कारण दुसऱ्या देवाला निर्मितीतील प्राण्यांवर प्रेम करायचं होतं. म्हणजे आपला आनंद किंवा आपलं अस्तित्व हे स्वतःमध्ये एक ध्येय नाही, तर ते पहिल्या देवानं दुसऱ्या देवाला खुश करण्यासाठी वापरलेलं एक साधन आहे. बरोबर. याचा सगळ्या दृष्टिकोनच बदलून टाकते. हो, हा पूर्णपणे देवकेंद्रित दृष्टिकोन आहे. म्हणजे प्राण्यांना आनंदित करणे हे पहिल्या देवासाठी दुसऱ्या देवाला प्रसन्न करण्याचं एक माध्यम आहे. आणि यात आणखी एक मनोरंजक तर्क दिला आहे. कोणता? लेखकाच्या मते संपूर्ण निर्मितीच कदाचित दुसऱ्या देवाच्या आत घडली असावी. आत म्हणजे विदिन. हो, कारण त्या ग्रंथाचा तर्क असा आहे की पहिला देव फक्त त्याच गोष्टींवर प्रेम करतो ज्या दुसऱ्या देवाच्या आत आहेत. त्यामुळे जर पहिल्या देवाला निर्मितीवर प्रेम करायचं असेल तर ती निर्मिती दुसऱ्या देवाच्या आत असणं तर्कसंगत आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं अस्तित्वच दुसऱ्या देवाच्या आत आहे, एका मोठ्या नात्याचा भाग म्हणून. मग साहजिकच प्रश्न पडतो की आपल्याला स्वातंत्र्य का दिलं? बरोबर. हो, बरोबर. जर आपलं अस्तित्व इतकं दुय्यम आहे, तर मग आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य किंवा फ्री विल का दिलं गेलं आहे? इथेच या मजकुरातील दुसरी महत्वाची संकल्पना समोर येते की नाही? उत्तम प्रश्न. कारण या मजकुराच्या तर्काप्रमाणे प्रेम लादलं जाऊ शकत नाही. प्राण्यांना देवाचं प्रेम स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय दिला गेला पाहिजे. आणि हे प्रेम व्यक्त कसं होतं? तर देवाच्या आज्ञांच्या माध्यमातून. या ग्रंथानुसार देवाच्या आज्ञा पाळणं म्हणजे त्याचं प्रेम स्वीकारणं आणि त्या नाकारणं म्हणजे देवालाच नाकारणं. निवड पूर्णपणे प्राण्यांची आहे. पण प्रत्येक निवडीला परिणाम असतो. मग इथे नाकारण्याचे परिणाम काय आहेत? इथे परिणाम खूप गंभीर आहेत. गंभीर म्हणजे? मजकूर म्हणतो की ज्यांनी देवाला माकारलं त्यांना आधी अग्नीच्या सरोवरात शिक्षा भोगावी लागेल. ही एक प्रकारे पापांची किंमत चुकवण्याची प्रक्रिया समजा. अच्छा. आणि त्यानंतर? आणि त्यानंतर त्यांना अस्तित्वहीन केलं जाईल. अस्तित्वहीन म्हणजे त्यांचं अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकलं जाईल? हो, कायमचे. अरे बापरे. थोडक्यात निवड तुमची आहे, पण चुकीच्या निवडीचा परिणाम अंतिम आणि कायमचा आहे. ही एक खूपच कठोर संकल्पना आहे. पण जर देव इतका शक्तिशाली आहे आणि त्याचे नियम इतके स्पष्ट आहेत, तर मग या सगळ्या प्रक्रियेत देवाच्या भूमिकेत एक अनपेक्षित पैलू येतो, तो म्हणजे देवाचे दुःख. हो, आणि ही या मजकुरातील सर्वात हृदयस्पर्शी आणि विरोधाभासी संकल्पना आहे. साधारणपणे आपण देवाला दुःखाच्या वेदनेच्या पलीकडचा मानतो. तो सर्व शक्तिमान आहे, नाही का? हो, अगदी. पण हा ग्रंथ सांगतो की देव त्याच्या अमर्याद अनंत स्वरूपात जरी दुःखाच्या पलीकडे असला तरी अवकाश काळात म्हणजे आपल्या या जगात तो प्राण्यांसोबत दुःख भोगण्याचं स्वतः निवडतो. थांबा, तो दुःख भोगण्याचं स्वतः निवडतो ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण तर देवाला नेहमी सुखी आणि स्थिर मानतो. त्याने असं का केलं असेल? स्वतःहून दुःख का निवडावं? कारण या मजकुराच्या केंद्रस्थानी त्याग आहे. या दुःखाचं सर्वात मोठं आणि हृदयद्रावक उदाहरण म्हणजे प्राण्यांना पापाच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी पहिला देव आणि दुसरा देव एकमेकांपासून वेगळे झाले. अच्छा. या ग्रंथात स्पष्टपणे म्हटलं आहे की ते एकमेकांसाठी सर्वस्व होते, एकमेकांचंच अस्तित्व होते.
त्यामुळे हे विभक्त होणं ही दोघांसाठीही अकल्पनीय वेदना होती. आणि याच त्यागामुळे, याच दुःखामुळे निर्मितीतील प्राणी त्यांच्यासाठी अनमोल बनले. त्यांचं दुःख हे प्राण्यांच्या मूल्याचं कारण बनलं. म्हणजे आपलं मूल्य हे आपल्यातल्या चांगुलपणामुळे किंवा कर्तृत्वामुळे नाही. हो, तर त्यांच्या त्या त्यागातून आणि वेदनेतून निर्माण झालं आहे. ही खूपच खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण मग या सगळ्याचा निर्मितीतील प्राण्यांच्या दैनंदिन जीवनातील मूल्यावर काय परिणाम होतो? ते मूल्य सशर्त आहे की बिनशर्त? या ग्रंथानुसार ते मूल्य स्पष्टपणे सशर्त आहे. सशर्त. हो, प्राण्याचं मूल्य तेव्हाच आहे जेव्हा तो दुसऱ्या देवाच्या आत असतो आणि त्याची आज्ञा पाळतो. आणि हे सांगण्यासाठी वापरलेली भाषा खूपच थेट आणि कठोर आहे. असं म्हटलं आहे की आज्ञाधारक प्राण्यांवर दुसऱ्या देवाच्या रक्ताचं आवरण असतं आणि ते त्या रक्ता इतकेच मौल्यवान बनतात. आणि जी आज्ञा पाळत नाहीत त्यांच्याबद्दल काय? त्यांची तुलना जाळण्यायोग्य विष्ठेशी केली आहे. थांबा, काय? विष्ठेशी? अरे बापले, हे खूपच टोकाचं वर्णन आहे. एखाद्या धर्मग्रंथात इतकी कठोर भाषा का वापरली असेल, यामागे काहीतरी खोल कारण असणार. हो, आहे. यामागील तर्क असा आहे की देवाच्या पवित्रतेसमोर कोणतीही अपवित्रता टिकू शकत नाही. ही भाषा त्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी वापरली आहे. आणि यात एक सूक्ष्म मुद्दा असाही आहे की आज्ञांचा अंतिम उद्देश प्राण्यांना आनंदित करणे नाही. नाही, मग काय आहे? तर दुसऱ्या देवाला आनंदित करणे आहे. तर्क असा आहे की आनंदी प्राण्यांना पाहून दुसरा देव आनंदित होतो आणि दुसऱ्या देवाला आनंदित करणे हेच पहिल्या देवाचे अंतिम ध्येय आहे. अच्छा, म्हणजे प्राण्यांचा आनंद हा साध्य नाही, तर एक साधन आहे. पुन्हा एकदा तोच देवकेंद्रित दृष्टिकोन समोर येतोय. पण मग जे आज्ञा पाळत नाहीत, जे या कठोर व्याख्येत बसतात, त्यांच्यावर देव अजिबातच प्रेम करत नाही का? इथेच गोष्ट आणखी गुंतागुंतीची होते. मजकूर देवाच्या त्या प्रेमावरही चर्चा करतो जे तो आज्ञा न पाळणाऱ्यांवरही करतो. यासाठी मजकूर एका महत्त्वाच्या पात्राचा उल्लेख करतो. हेलेल, ज्याला सैतान गुलाट्टे असंही म्हटलं आहे. म्हणजे सैतान? हो, हा तोच देवदूत आहे ज्याने देवाविरुद्ध बंड केला आणि तो पतित झाला. ग्रंथ विचारतो की देव हेलेलवर कधीपर्यंत प्रेम करतो, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकेपर्यंत की स्वर्गातून बाहेर काढण्यापूर्वीपर्यंत? आणि याचं उत्तर काय आहे? मजकूर प्रामाणिकपणे मान्य करतो की याचं उत्तर प्राण्यांना अज्ञात आहे. हा देवाच्या प्रेमाचा एक गूढ पैलू आहे जो मानवी तर्काच्या पलीकडचा आहे. पण एक गोष्ट हा ग्रंथ अगदी स्पष्ट करतो आणि ती खूप महत्वाची आहे. कोणती? सैतानाचे अस्तित्व आज केवळ यासाठी आहे कारण देव अजूनही त्याला टिकवून ठेवत आहे. एक मिनिट, म्हणजे जर देवाने ठरवले तर तो एका क्षणात अस्तित्वहीन होऊ शकतो? अगदी. मग मग सैतान देवाचा शत्रू होऊच शकत नाही, हे तर आपल्या नेहमीच्या समजुतीच्या अगदी उलट आहे. आपण तर नेहमी देव विरुद्ध सैतान अशा मोठ्या संघर्षाची कल्पना करतो. उत्तम प्रश्न. इथेच मजकूर एक सूक्ष्म फरक स्पष्ट करतो. तो म्हणतो की कोणताही प्राणी, मग तो कितीही शक्तिशाली असो, देवाचा शत्रू होऊ शकत नाही. का नाही? दोघांच्या शक्तीमध्ये इतकी मोठी अकल्पनीय तफावत आहे की ती तुलनाच होऊ शकत नाही. जसं एक कीटक माणसाचा शत्रू असू शकत नाही, तसं सैतान देवाच्या नावाचा किंवा त्याच्या इच्छेचा विरोध करू शकतो, पण तो देवाचा शत्रू या अर्थाने प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. मग हा शत्रुत्वाचा मुद्दा येतोच कुठून? इथे एक विलक्षण कलाटणी येते. जेव्हा दुसरा देव स्वतः एक प्राणी बनला, म्हणजेच येशूच्या रूपात पृथ्वीवर आला, तेव्हा सैतान त्याचा शत्रू बनू शकला. अच्छा, कारण आता तो देवाशी नाही तर एका प्राण्याशी लढत होता. बरोबर. देवाने स्वतःला प्राण्याच्या पातळीवर आणले, जेणेकरून तो निर्मितीच्या आतून निर्मितीचा भाग बनून पापाचा न्याय करू शकेल. इतकंच नाही, तर हा ग्रंथ म्हणतो की आदम, जो एक सामान्य मातीचा प्राणी आहे, त्याला सैतानाचा शत्रू म्हणून नेमण्यात आले. म्हणजे एका सामान्य माणसाला एका पतित शक्तिशाली देवदूतासमोर उभं केलं. हे तर खूपच असमान युद्ध वाटतंय. बरोबर. आणि हीच देवाची योजना आहे असं हा ग्रंथ सांगतो. तो दुर्बळांद्वारे शक्तिवानांचा न्याय करतो. पण या सर्वांचा शेवट पापाच्या प्रायश्चित्तामध्ये आहे. आणि त्यासाठी एका परिपूर्ण बलिदानाची गरज आहे. हो, आणि मला वाटतं की आपल्या चर्चेचा हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्रायश्चित्ताच्या बलिदानाची संकल्पना. म्हणजे पापांची किंमत चुकवण्यासाठी दिलेलं बलिदान. या मजकुरानुसार हे बलिदान देण्यासाठी पात्र कोण आहे? कारण प्रत्येकजण तर हे करू शकत नाही. नाही, बिलकुल नाही. मजकुरात यासाठी काही अत्यंत कठोर आणि विशिष्ट निकष दिले आहेत. कोणते निकष आहेत ते? पहिला, बलिदान देणारा असा असावा
ज्याने कधी पाप केले नाही आणि जो भविष्यातही कधी पाप करणार नाही. त्याची शुद्धता परिपूर्ण असावी. दुसरा, त्याची निवड करण्याची शक्ती म्हणजेच फ्री विल सुरुवातीपासूनच जन्मापासूनच परिपूर्ण असावी. म्हणजे तारल्यानंतर सुधारलेली नसावी. अगदी. आणि तिसरा, त्याला स्वतःला क्षमेची गरज नसावी. तो स्वतः पापाच्या कर्जाखाली नसावा. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पापांची किंमत चुकवण्यासाठी असा कोणीतरी हवा होता जो स्वतः पापाच्या पलीकडे आहे, ज्याची निवड शक्ती जन्मापासूनच परिपूर्ण आहे आणि ज्याला स्वतःला माफीची गरज नाही. आणि या चौकटीत तर कोणताही मानव किंवा देवदूत बसू शकत नाही. अगदी बरोबर. ग्रंथानुसार या निकषांमध्ये फक्त आणि फक्त देवच बसतो. म्हणूनच पापांच्या क्षमेसाठी, त्या अंतिम बलिदानासाठी देवाला स्वतः प्राण्याचे रूप घ्यावे लागले. आणि ही योजना अचानक आलेली नाही, तर ती जगाच्या निर्मितीपूर्वीच केली गेली होती. यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? हो, प्राणी हे ठरवू शकत नाहीत की कोण पात्र आहे आणि कोण नाही. पण त्याने काही फरक पडत नाही. का नाही फरक पडत? कारण बलिदान स्वीकारणारा आणि त्याचा न्याय करणारा देवच आहे. आणि त्या बलिदानाच्या पात्रतेचा अंतिम पुरावा तो आहे मृत्यूवरील विजय, म्हणजेच पुनरुत्थान. जो मृत्यूला हरवू शकतो तोच पापांची किंमत चुकवू शकतो, असा या ग्रंथाचा तर्क आहे. तर आज आपण या मजकुरातून कितीतरी गुंतागुंतीच्या गोष्टी पाहिल्या. निर्मितीचे देवकेंद्रित स्वरूप, जिथे आपलं अस्तित्व देवाच्या प्रेमकथेचा एक भाग आहे. देवाच्या दुःखाचा विरोधाभास, जिथे तो स्वतः दुःख निवडतो. प्राण्यांचे सशर्त मूल्य, जे आज्ञाधारकेवर अवलंबून आहे. सैतानाची गुंतागुंतीची भूमिका, जो देवाचा नव्हे तर प्राण्यांचा शत्रू आहे. आणि शेवटी केवळ देवच अंतिम बलिदान का असू शकतो, यामागील तर्क. आणि या मजकुरातील शेवटची कल्पना खूप विचार करायला लावणारी आहे. ती अशी आहे की जरी प्राणी पापांसाठी प्रायश्चित्ताचे बलिदान होऊ शकत नाहीत, तरी ज्यांना मोक्ष मिळाला आहे त्यांची एक नवीन भूमिका आहे. नवीन भूमिका? हो, ते इतरांना खऱ्या तारणाऱ्याकडे नेण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करून एका वेगळ्या अर्थाने बलिदान बनतात. आणि असं करून ते देवाची प्रतिमा धारण करतात. ही एक खूपच शक्तिशाली कल्पना आहे. या मजकुरानुसार देवाचे प्रेम त्याच्या अंतिम बलिदानातून सिद्ध होते. आणि जर वाचवलेल्या प्राण्यांनाही इतरांना मार्ग दाखवण्यासाठी एका प्रकारचं बलिदान होण्यासाठी बोलावले आहे, तर या चौकटीत प्रेमाच्या स्वरूपाबद्दल काय सूचित होते? या दृष्टिकोनातून खरं प्रेम हे मुळात बलिदानाशी जोडलेलं आहे का, यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.